निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा होता. हा, सांगा ना ताई, कुठून बोलताय सांगू शकता? हो हो, तुमचा आवाज खूप मस्त आहे. तुमचा पण छान आहे ना ताई. हो, मी तेच म्हंटल कधी वेळ येईल काय माहिती, स्वामी कधी वेळ आणतील. नाही, सध्या काय होतं, लग्न चालू होते, मुलाचं लग्न झालं, परत हा बहिणीच्या मुलाचं लग्न, त्यामुळे ना ह्या महिन्यात मला घेताच आले नाही बरेच कॉल. मी तेच म्हंटल माझा नंबर येईल नाही येईल, आता सहज लावला, म्हंटल चला सांगून टाका. आजपासून सुरू केलंय. हा का, पहिलाच माझा नंबर आहे वाटतं. नाही, एक झाला आत्ताच. झालं. हा 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 हा. हा. ते छोटे छोटेच अनुभव आहे. मी छोटे नाही, खूप मोठे आहेत, पण मी शॉर्ट मध्ये सांगते. हो हो हो, नाव सांगू मी शकता का? हो हो, सोनी बिडवे पुण्यातून बोलते. अच्छा अच्छा. हा हा. म्हणजे काय? मी स्वामी सेवेमध्ये कसे आले ते एक शॉर्ट मध्ये सांगते. हा हा हा. अनुभव कसे आले. ऍक्च्युली मी स्टार्टिंगला मी एक नर्स आहे. मी गव्हर्नमेंट एक्झाम देण्यासाठी माझं सेंटर आलं होतं हडपसरला. अच्छा. हा हा. मग तिथे माझ्या फ्रेंडच्या घरी गेले आणि ते हम्म. स्वामीचं खूप मग तिला म्हंटल, अगं हे कोण आहे ते माणूस, असं का बघतो म्हंटल माझ्याकडे. मी मी इकडे बसले, इकडे बघतात, इकडे बसले, इकडे बघते, कोण आहे म्हंटल हे. तर ती म्हटली, अगं बावळट, ते स्वामी समर्थ. म्हटलं, कोण आहे स्वामी समर्थ? मग ती म्हटली, आहे, तू बघ म्हटली. म्हटले ठीक आहे. नंतर मी परत इकडच्या साईडला बसले तर माझ्याकडे म्हटलं, बापरे, बाबा वेगळेच दिसतात म्हणलं, अर्ध शरीर बाईसारखं, असं म्हणजे वेगळं आहे म्हटलं. हा हा हा. ती म्हणली, तू स्वामींना मान बघ म्हणलं, तुझं सगळं छान होईल म्हटलं. हा हा हा. मग मग मी एक्झाम वगैरे दिली. त्याच्यानंतर मला हळूहळू स्वामीचं समजायला लागलं. मग हम्म. मी माझं बीएससी कंप्लीट झालं, बीएससी नर्सिंग. त्याच्यानंतर अच्छा. मग मी एमएससी नर्सिंग साठी एक्झाम दिली. मग बापरे. हा. फर्स्ट इतकं हार्ड होतं, म्हणजे इकडे जॉब करत करत हम्म कर्नाटकमध्ये मी एक्झाम द्यायची हम्म. एमएससी. मग तिकडून माझं रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स, त्याच्यामध्ये गणित वगैरे असतात ना, हो हो तर हो ते हो. खूप हार्ड पेपर. मग हा हा. एक वेळेस राहिलं, सेकंड वेळेस पण एकच पेपर राहिला, बाकीचे निघाले हा. आणि तेच पेपर राहिला. अरे, मग मी याच्यामध्ये गेले अक्कलकोटला. अचानकच हे झालं, योग आले. योग आले जायचं. मग मी अक्कलकोटला गेले आणि जाऊन आल्यानंतर मग पास झाले. अरे वा. परत परत सेकंड इयरची एक्झाम आली आणि प्लस माझी गव्हर्नमेंटची एक्झाम होती. आपलं डीएमईआर नाही का, आरोग्य भरती. हो 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 हो. हा, मग मी ती एक्झाम वगैरे दिली आणि एक्झाम दिली. 19 तारखेला माझा गव्हर्नमेंटचा पेपर होता आणि 20 तारखेला माझा एमएससी सेकंड इयरचा फायनल पेपर होता. बापरे. हा. मग मी स्वामींना म्हणले, स्वामी प्लीज माझं 20 तारखेला नका येऊ, माझं 19 तारखेलाच आदल्या दिवशीच येऊ द्या म्हटलं. आणि नेमकं गव्हर्नमेंटची 19 ला आली आणि एमएससी ची 20 ला पेपर दिला, म्हणजे दोन्ही अरे वा, झालं. किती छान. हा, मग मी पेपर वगैरे दिले आणि पेपर देऊन 4-5 दिवस सुट्ट्या होत्या ड्युटी मधून. हा हा आणि हा. मग ते सुट्ट्या काढल्या आणि अक्कलकोटला गेला, अक्कलकोट, गाणगापूर वगैरे. हा मग हा. तिथे स्वामींना म्हणले, स्वामी खूप कष्ट झालं माझ्या आयुष्यामध्ये, आता प्लीज बस करा म्हटलं. आणि मी ह्याच्यामध्ये पण पास होऊ द्या म्हटलं, माझ्या एमएससीच्या परीक्षेमध्ये पण. हा हा. मग मी तिकडून आले, 4-5 दिवसामध्ये रिझल्ट आला आमचा हा. आणि मी एकदम पास झाले. सेकंड वा इयरचा मी वा अभ्यास वा काहीच वा नाही वा केला. वा वा. जेवढं आपलं प्रॅक्टिकल असतं ना, तेवढ्या ह्याच्यावरच मी आठवून आठवून पेपर लिहिला आणि गॅरंटी पण नव्हती की मी पास होईल, कारण बघा. ड्युटी आणि हे अभ्यास हो, करणं होत नव्हतं किती ना. हेक्टिक शेड्यूल. हा. पेशंटचं पण बघायचं असतं, परत घरी येऊन घरचं काम, परत अभ्यास. अरे बापरे. बघा. मग ते झालं आणि त्याच्यानंतर मग डीएमईआरचा रिझल्ट आला हा हा. गव्हर्नमेंटचा. मग त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आमचं आन्सर की वगैरे आली, तर त्याच्यामध्ये मला फक्त 70 मार्क्स आले. हा हा. मग मी म्हंटले, बापरे स्वामी खूपच कमी मार्क्स आले, आता काय करायचं. मग केंद्रे दादा मला म्हटले की मी त्यांना फोन वगैरे केला, त्यांना भेटले. हो. भोसरीमध्येच माझं हॉस्पिटल आहे ना, मेडिकल. अरे वा, भेटायला गेलात तुम्ही केंद्रीय दादांना? हा, मग ते स्वतःहून मला भेटायला आले हॉस्पिटलमध्ये. मग आम्ही मंदिरामध्ये पण भेटलो. मग ते अरे वा. मला म्हटले, काय नको आता तू तारक मंत्र म्हण, जेणेकरून तुझे मार्क्स वगैरे वाढतील म्हणून. हा 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 मग मी हा. म्हणलं ठीक आहे. स्वामी चरित्र सारामृत केले, 11 गुरुवार वगैरे केलं मी. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन झालं. मग त्या नॉर्मलायझेशन मध्ये एकदम माझे 101 मार्क झाले. अरे वा. म्हणजे मग मी एलिजिबल झाले ना ते हो, पोस्ट साठी. किती छान. आणि
मग ते झालं त्याच्यानंतर असंच पूजा करत बसले होते गुरुवारचं. सकाळी टाइम नाही भेटत ना, मग ड्युटीवरून हम्म आल्यानंतर स्वामी चरित्र वगैरे वाचत बसते मी. हम्म हम्म मग ते झालं, घरी आल्यानंतर पूजा झाली, लगेच आमची लिस्ट आली, एलिजिबल नॉट एलिजिबल, हा आणि माझे 101 मार्क आले. हा अरे वा वा वा. मी एकदम खुश होऊन असं देवाला, म्हणजे चमत्कारच झालं सगळं खरंच आयुष्यामध्ये. चमत्कार, खरंच म्हणजे खरंच इकडं MSc झालं, इकडे हे पण झालं. कमाल आहे. पण त्याच्यानंतर मग किती आता हुशार आहात तुम्ही, एवढं सगळं करत होतात. हो ना, मग परत आता काल एक लिस्ट आली ना आमची. हा मग आमचं मी आणि माझी बहीण आहे, तर दोघींचं पण अनाथ कॅटेगरी मधून आमचा नंबर लागला अरे वा 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 वा. गव्हर्नमेंटला. आता फक्त ऑर्डर यायचं बाकी आहे. येईल येईल, ती पण लवकरच येईल. स्वामींना हो नक्की पेढे ठेवा. हो हो, अक्कलकोटला जाणार आहे ना. जर तुम्ही भेटला असतं तुम्हाला पण मी येऊन भेटणार होते. आता केंद्रे पण दादा आले होते लग्नाला मुलाच्या. हा का? हो, त्यांचे आशीर्वाद मिळाले बाबा माझ्या सुंदर दाम्पत्याला. नाही, तुमचा पण आशीर्वाद आहेच ना हो सगळ्यांना, सगळ्यांचे हो, तुमच्यावर खूपच आहे. आहेच आहेच आहेच. परत मग मी आणखीन एक बहिणीचा अनुभव सांगते. हं, आता दिवाळीच्या वेळेस माझ्या बहीण गावाला गेली इंदापूरला. हं, मग इंदापूरला गेल्यानंतर तिनं गडबडीमध्ये लहान बाळ होतं 4 हं, महिन्याचं. हं. मग त्याला घेऊन ती जात होती. मग त्याचं बारसं वगैरे होते, मग तिने म्हटली सोनं वगैरे सगळं मी बॅग मध्ये ठेवते. हा हा आणि मग सोनं वगैरे सगळं तिने बॅग मध्ये ठेवली आणि घरी गेली तिच्या सासरी. हं. तर तिला ते भेटतच नव्हतं, कुठं आहे अय्या. वगैरे. खूप शोधली तिनं, तर तिला भेटलंच नाही. हं. मग तिने मला फोन केले, अगं असं असं झालं, मी आता काय करू. म्हणजे थांब थांब, आपले केंद्रे दादा आहेत त्यांच्याकडून सेवा घेते. हा हा. आणि तिनं पण स्वामी समर्थ, रामदास समर्थांचं करते बैठकीचं. ती. हा हा हा. सद्गुरू समर्थांचं. अच्छा. हा हा. मग मी दादांना फोन केला, मग दादांनी विचारलं तिला, कॉन्फरन्सवर घेतलं, कुठं हरवलं काय असं. हा हा. मग दादा म्हटले इकडे तिकडे कुठं नाही गेलं, ते हा घरामध्येच आहे म्हटलं, नको टेन्शन घेऊ, फक्त तू 11 वेळेस तारक मंत्र म्हण. हा. आणि ते जे उदी आहे ना ते घरामध्ये फूक, हं, कपाटामध्ये वगैरे फूक म्हटलं. हं, हं, हं. आणि तिकडे तिनं पण सेवा चालू केली, इकडे मी पण सेवा चालू केली, अरे वा. दोघींनी. आणि तिचं दोन ह्याचं सोनं, काय म्हणते त्याला, तोळे. 2 तोळेचं सोनं तिनं झोपली टेन्शन मध्ये. हा. म्हणजे ह्याच्या आधी ती खूप अशी ब्लँक होती पूर्ण. हम्म. म्हणजे तिला समजतच नव्हतं पूर्ण असं काय ते, कुठे डोक्यामध्ये असेल एकदम असं काय असेल. चक्कर. हा हा, हा. तेच होतं ते. मग तिने सेवा वगैरे केली आणि झोप लागली तिला, लगेच झोप लागली. हम्म. आणि सकाळी ते उदी वगैरे तिने सगळीकडे फुकली. आणि सकाळी उठली, कबड मध्ये कशाला तरी हात घातले, हं. सोनच लागलं पूर्ण. हा. सकाळ बघ. सकाळी 6 वाजता मला फोन. अय्या. म्हणजे बघा, एवढंच चमत्कार स्वामींचं. खरंच खरंच. तेच 1-1.5 म्हणलं आता लाखाचं हे. सोनं होतं ना ते. हो हो हो, भरपूर होतं सोनं. मग. अंगठी गळ्यातली, 2 अंगठ्या होत्या, गळ्यातली चेन होती, बांगडी होती, कानातलं होतं. अरे बापरे बापरे. हो, भरपूर होतं. बापरे. ते भेटलं, मग तेवढी हे म्हणलं खरंच स्वामी आहेत. आहे, स्वामी माझ्या तर आहेत, आयुष्यामध्ये केंद्रे खूप दादांची चमत्कार होतात. ताकद आहे. हम्म. मी शेअर करते हा छान. ताई. हो हो, आता फक्त हं? मी लेकरं बाळासाठी नेक्स्ट अनुभव माझा तेच येईल. येणार येणार येणार. हा. हो, छान वाटलं ताई तुम्हाला बोलून. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.